तर फ्रेंड ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे निफ्टी, बँक निफ्टी आउटलुक सोबतच इंटरडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, त्यामागचं लॉजिक काय असलं पाहिजे. तर आता आपण स्टार्ट करू. व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी क्रिएट करतो आहे. कोणत्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे. तर आपण स्टार्ट करू. सगळ्यात पहिल्यांदा येऊया आपण थोडंसं जर का आपण निफ्टी ऑन डेली टाईम फ्रेम जर का आपण ऑब्झर्व करायला गेलो तर आज मार्केट मोठा गॅप डाऊन ओपन झाला. त्यानंतर मार्केटमध्ये एक चांगली रिकव्हरी आली आणि मार्केट त्याच्या डे हायच्या आसपास ऑलमोस्ट क्लोज केलं. जर का याच्यामध्ये बघायला गेलो तर मल्टिपल ऑलमोस्ट 10-12 दिवसापासून मार्केट एकाच रेंजमध्ये मार्केट कुठेतरी लटकते, ज्याच्यामध्ये मार्केटसाठी स्ट्रॉंगेस्ट सपोर्ट झोन येतो तो की 23,200च्या आसपास आणि स्ट्रॉंगेस्ट रेजिस्टन्स जो येतो त्याच्यामध्ये जो की 23,700च्या आसपासचा. ओके, तर इथं जर आपण बघायला गेलो तर मार्केट ह्याच रेंजमध्ये काय होत चाललं आहे तर मुवमेंट करत चाललं आहे. एक तर 23,667 आणि एक तर आहे 23,600च्या आसपासचा. तर ह्याच्या 23,300च्या आसपास 200च्या आसपास तर ह्याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर याच्यामध्ये मार्केट काय करतं तर याच्यामध्ये एक मार्केट प्राईस ॲक्शन तयार करते. आज मार्केट ओपन जरूर 23,400च्या खाली झाला होता, बट ऑलमोस्ट क्लोजिंग त्याच्यामध्ये आला नाही आहे. जर का मार्केटनं हे लेवल ज्याचं आहे जे की लेटेस्ट हायर लो आहे, हा जर का मार्केट 23,400च्या खाली जर का सस्टेन व्हायला आला उद्याच्या डेला, आजचा डे जर का त्यानं ब्रेक केला, डाऊनसाईडला यायचा प्रयत्न केला तर मार्केट कुठं तर आपल्याला 23,200च्या आसपास येताना बघायला भेटेल. बट अदरवाईज जर का आपण बघायला गेलो ओव्हरऑल स्ट्रॉंग आहे, डेटा पण चांगला आहे. तर याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो तर पॉझिटिव्ह टू रेंज बाउंड डेटा आहे आणि याच्यामध्ये जोपर्यंत का मार्केटचा जो ऑल टाईम हाय आहे हिथं जर का मार्केटनं एकदा का ह्यानं लेवल हे ब्रेक केलं, मे बी एक्सपायरीच्या दिवशी करेल किंवा उद्या परवा दिवशी करेल, जर का त्याच्यामध्ये जर का ते लेवल जर का मार्केटनं ब्रेक केलं आणि सस्टेन राहिला तर त्याच्यामध्ये चांगली मोमेंटम आपल्याला बघायला भेटू शकते. कारण की इथं बरेच दिवस मार्केट कन्सॉल्टेशन केले. हो, बँक निफ्टीमध्ये एक चांगली मोमेंटम आली होती ओके बरेच टाईमनंतरनं, बट निफ्टीमध्ये एक मोमेंट येणं पेंडिंग आहे. तर याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटेल इफ एनी रिझन मार्केट जर का एक्सपायरीला जर का ह्याच्यामध्ये ब्रेक आला शुक्रवारच्या आसपास, ऑब्वियसली मंथली एक्सपायरी यायला लागले, त्यामुळे याच्यामध्ये ही 2 लेवलवरती फोकस ठेवा. ज्यावेळी पण मार्केट एकतरी ह्या रेंजच्या वरती जर का सस्टेन राहिला तर चांगली मुवमेंट आपल्याला अपसाईड बघायला भेटेल. जर का मार्केट याच्या खाली सस्टेन राहिला तर चांगली मुवमेंट डाऊनसाईडला बघायला भेटेल. बट जोपर्यंत मार्केट ह्या रेंजच्या मध्ये आहे तोपर्यंत याच्यामध्ये जास्त मोमेंटम एक्सपेक्टेड नाही आहे. ओके, तर ते आपण येऊया आपण इंट्राडेवरती. जर का आपण इंट्राडे बघायला गेलो देन आपलं जे लेवल होते जे आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण जे लेवल डिस्कस केले होते एक्झॅक्टली त्या लेवलपासून मार्केटमध्ये एक चांगली रॅली आली अपसाईडला आणि बरेच जण न्यूज बेस ट्रेड करायला गेले. न्यूजवरती असं कमेंट पण येत होते की 30%चा टॅक्स लावतील. ओके, तर बरेच अशा निगेटिव्ह कमेंटवरती मार्केटनं ओपन करताना निगेटिव्ह ओपन केलं. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळी पण मार्केट निगेटिव्ह न्यूजवरती रिॲक्ट करणार असते ना तर त्याच्या आधी मार्केट थोडंसं प्रायझिंग झालेलं असते. मार्केट कुठंच निगेटिव्ह दिसत नाही आहे, मार्केट स्ट्रॉंग आहे. अगेन मार्केटचा बेस स्ट्रॉंग आहे. जोपर्यंत मार्केट 23,223 शॉर्ट टर्मसाठी 23 आजचा लो जो आहे 23,300च्या खाली जर का रेड कॅन्डलचा सस्टेन क्लोज यायला लागला तर आपण बोलू शकतो की मार्केट थोडंसं बेंड व्हायला आहे. अदरवाईज मार्केट पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह टू स्ट्रॉंग मार्केट आहे. याच्यामध्ये रिव्हर्सल पण चांगला आला आणि मार्केट बरेच टाईमनंतरनं एकाच रेंजमध्ये अडकलेलं आहे. ओके, तर ज्यावेळी पण ही रेंज ब्रेक करेल प्रिव्हियस टाईमला इथून मार्केट चॉपी आहे, अगेन इथून मार्केट चॉपी आहे, तर ही दोन्ही मार्केट साईडवेज आहे. ज्यावेळी एक तर हे रेंज अपसाईडला ब्रेक करेल किंवा हे रेंज डाऊनसाईडला ब्रेक केलं तर आपल्याला चांगली मोमेंटम येणाऱ्या डेजमध्ये बघायला भेटू शकते. उद्याला निफ्टीची पण एक्सपायरी आहे. तर याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर निफ्टीमध्ये काय करायचं आपल्याला की मार्केटमध्ये टॅप डाऊन ओपन झाला, एक शार्प रिव्हर्सल आला, त्यानंतर मार्केट पूर्ण साईडवे गेले. होपफुली उद्याच्याला मार्केट एक्सपेक्टेड आहे गॅपअप पण ओपन होऊ शकते किंवा फ्लॅट ओपन होऊन जर का अपसाईडला मार्केट कंटिन्यू झाला तर बघायचं आहे की 23,700 पासून 23,665मध्ये मार्केट कसं रिॲक्ट करतं आहे. ॲग्रेसिव्हली ट्रेड करण्यापेक्षा थोडंसं वेट करू. त्याच्यावरती जर का क्लोज यायला लागला, ऑल टाईम हायच्यावरती क्लोज यायला लागला आणि सस्टेन राहिला तर आपण चांगलाच ट्रेड अपसाईडला ह्याच्यामध्ये बघायला भेटेल. बट जर का इथं फेक ब्रेकआउट यायला लागला तर आपण ह्याच्यामध्ये रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का मार्केट डायरेक्टली गॅप डाऊन ओपन राहिलं आणि मार्केट कुठं पण 23,370 पासून 23,438च्या आसपास जर का ओपन झालं आणि पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन इथं जर का दिसलं तर आपण याच्यामध्ये अपसाईडचा ट्रेड प्लॅन करायचा. जोपर्यंत मार्केट 23,332 पासून 23,438च्या आसपास आहे पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शनला आपण अपसाईडचा ट्रेड प्लॅन करायचा. जर का मार्केट इथं बघायला गेलो तर एक डाऊनसाईडचा पुलबॅक, एक अपसाईडचा पुलबॅक याच्यामध्ये मार्केट आहे. जोपर्यंत मार्केट 23,500 पासून 23,600च्या आसपास मार्केट आहे तोपर्यंत वेट करू. याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी आहे की मार्केट साईडवे मोमेंटम दाखवू शकते. ओके, आता याच्यामध्ये काय पण चेंजेस झाले देन आपलं जे फ्री टेलिग्राम चॅनल आहे त्याचं जे लिंक आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये तिथं तुम्हाला अपडेट येतील. आता येऊया आपण
बँक निफ्टीमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. सेम टू सेम बँक निफ्टी स्ट्रॉंग पॉझिटिव्ह आहे कम्पेअर टू निफ्टी. इथं मार्केटमध्ये ब्रेकआउट आला, हे रिट्रेसमेंट आहे. इथून मार्केटमध्ये एक अपसाईड मोमेंटम आली. जर का मार्केट 52,000 जर का एकदा का ब्रेक केला आणि सस्टेन राहिला तर चांगला पुलबॅक याच्यामध्ये एक्सपेक्टेड आहे. बट जर का चुकून जर का आजचा लोच्या खाली मार्केट जर का आला आणि सस्टेन राहिला तर ह्याच्यामध्ये पॅनिक सिनारिओ बनू शकतो. जर का आपण एंट्राडे बघायला गेलो तर इथं पण ज्यावेळी हे रॅली आली होती त्याच वेळी मी डिस्कस केलं होतं की हे 1-2 लेवल आहे, त्या लेवलच्या आसपास जर का मार्केट आला कधी पण येऊ दे पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन बनला तर आपण रिव्हर्सचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. इथून मार्केट बरोबर रिव्हर्स झाला, अगेन इथून पण मार्केट बरोबर रिव्हर्स झाला. जे पण लेवल्स आपण डिस्कस करतो त्या लेवलपासून मार्केट एक्झॅक्टली रिव्हर्स होतं. जर का तुम्हाला पण ही टाईप ऑफ कोर्स जर का पाहिजे असेल आणि याच्यामध्ये जर का शिकून जर का तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल तर व्हॉट्सअप करू शकता. ओके, व्हॉट्सअपचा नंबर डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये आहे, तिथे तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, तुम्हाला अपडेट भेटतील. ओके, आता जर का मार्केट सपोज फ्लॅट ओपन राहिला किंवा डायरेक्टली गॅप अप ओपन झाला, ऑल टाईम हायच्या वरती जर का ओपन झाला देन बघायला पाहिजे कशाप्रकारे प्राइस ॲक्शन बनवतं आहे. मे बी गॅप फील करू शकतो किंवा मध्येपर्यंत गॅप येईल, त्यानंतर साईडवेज येईल, त्यानंतर एक डायरेक्शन अपसाईड किंवा डाऊन साईडला कंटिन्यू करू शकतो. जर का मार्केट फ्लॅट ओपन राहिला, कन्सॉलिडेशन केलं आणि ऑल टाईम हाय, हा जो ऑल टाईम हाय आहे 52,000 हा एक सायकोलॉजिकल नंबर आहे, ह्याच्या आसपास जर का मार्केट आला तर वेट करू, याच्यामध्ये कशाप्रकारे प्राइस ॲक्शन बनते त्यानंतर आपण ट्रेड डिसाईड करू. ॲग्रेसिव्हली त्या लेवलच्या आसपास जाऊ नका, बिकॉज बरेच कॉल रायटर पुट रायटर त्यामध्ये असणार आहे आणि तिथं मार्केट थोडंसं ॲडजस्ट करायला स्टार्ट केलं असणार. तर त्याच्यामुळे त्या लेवलच्या आसपास थोडंसं वेट करा. त्याच्या आसपास जर का मार्केट आलं तर थोडंसं ट्रॅप करू शकतं, तिथून तुम्ही अलर्ट राहू शकताय. ओके, जर का मार्केट गॅपडाऊन ओपन राहिला, डायरेक्टली मार्केट ह्या लेवलच्या आसपास कुठं पण आला 51,000 पासून 51,400च्या आसपास पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन दिसला तर आपण अपसाईडला ट्रेड प्लॅन करायचा आहे. फ्लॅट ओपन राहिलं आणि हा जो एरिया आहे ऑलमोस्ट 51,800 पासून 51,500च्या एरियामध्ये मार्केट राहिला तर ह्याच्यामध्ये वेट करा. याच्यामध्ये मार्केट प्रोबॅबिलिटी जास्त आहे की साईडवे दाखवू शकते. जर का मार्केट 51,000च्या खाली सस्टेन राहायला लागलं किंवा 52,000च्या वरती सस्टेन राहायला लागलं तर त्या डायरेक्शनला आपण ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. होप तुम्हाला आयडिया आला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.